पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुरू झाली आहे। 1 नोव्हेंबर 2025 अर्हता दिनांक मानून मतदार यादी तयार केली जाते। पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील पात्र मतदारांनी 6 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असं उपविभागीय आयुक्तांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये वाहतूक नियमभंगावर कडक कारवाई करण्यात आली आहे। 5 महिन्यामध्ये 13,000हून अधिक वाहन चालकांना दंड बसलेला आहे। पुणे आरटीओच्या वायुवेग पथकानं वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढवलाय। 8,639 जण विना हेल्मेट होते, त्यांच्यावर कारवाई झाली आहे। दिवाळीनंतर नागरिकांची मुंबई पुण्यामध्ये परतण्याची लगबग सुरू झाली आहे, त्यामुळे आज रविवार असल्यामुळे महामार्गावर कोंडीची शक्यता आहे। दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दिवाळीमध्ये मूळ गावी गेलेले शहरवासीय पुणे मुंबईकडे परतायला सुरुवात झाली आहे। पुण्यामध्ये दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये तब्बल 750 टन अतिरिक्त कचरा तयार झालाय। पुणे महापालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने त्याची योग्य विल्हेवाट लावली। नरक चतुर्दशी ते भाऊबीज काळामध्ये रोज सरासरी 150 टन जादा कचरा उभा राहिला। यामध्ये फटाक्यांचे अवशेष, त्याचबरोबर भेटवस्तू, कागदी आवरण अशा पद्धतीचा कचरा होता। पुण्यामध्ये एसटी चालकाची अल्कोहोल तपासणी होणार आहे। एसटी महामंडळानं प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा उपक्रम हाती घेतलाय। दिवाळीनंतर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनानं चालक वाहकांची प्रत्येक फेरीपूर्वी ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी सुरू केली आहे। खासगी ठेक्यावर चालणाऱ्या शिवशाही, शिवनेरी बसच्या चालकांची सुद्धा तपासणी केली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। चांदवड, गोदाकाठ या भागामधील म्हाळसा, कोरे, बागलाण, दिंडोरी, कळवण, मनमाड या तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याला आजपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय। म्हाळसा, कोरे भागामध्ये मुसळधार पावसानं नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। पावसामुळे कांदा बियाणं, मका, हरभरा तसंच डाळिंब बागांचं नुकसान झालंय। येवल्यामध्ये मुसळधार पावसामुळे नव्यानं बांधण्यात आलेल्या बस स्थानकांच्या छताला गळती लागली आहे, त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। दरम्यान लवकरात लवकर ही गळती थांबवावी अशी मागणी प्रवासी करतायत। नाशिकच्या पंचवटीमध्ये 4 चाकी वाहनांचा गोदावरी नदीमध्ये पडून अपघात झाला। रामकुंड परिसरामध्ये गोदावरी दर्शनाला गेलेले कुटुंब घरी परतत असतानाच रात्रीच्या सुमारास जोरदार पावसामुळे आणि रस्त्यावरील लाईट गेल्यामुळे रस्ता नीट न दिसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते। नाशिकच्या नांदूर मंधेश्वर शिर्डी उजव्या कालव्याच्या काँक्रिटी अस्तरीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। निफाड आणि सिन्नरच्या शेतकऱ्यांनी प्रस्तावित कामाला विरोध दर्शवलाय। यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत कालव्यामध्ये उतरून आंदोलन केलं। यावेळी काँक्रिटी अस्तरीकरण तत्काळ थांबवावं अशी मागणी त्यांनी केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये खून करून फरार झालेल्या संशयिताला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून करून आरोपी फरार झाला होता। नाशिक पोलिसांनी सापळा रचला आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर आरोपीला शिताफीनं पकडलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरामध्ये शेती विक्रीच्या नावाखाली व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। शेती नावावर न करता परस्पर विक्री केल्या प्रकरणामध्ये वाळू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे। 8,50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये बाप लिका विरोधात गुन्हा नोंदवला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सप्टेंबर महिन्यामधील नुकसानीची अद्याप मदत मिळालेली नाहीये। सोमवारी यावर निर्णय होईल अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणेला आहे। मराठवाड्यामध्ये जवळपास 32 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या ढोरकीमध्ये पंप हाऊसमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला। याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झालाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 900 आणि 700 मिलीमीटरच्या जलवाहिन्या तब्बल 12 तास बंद ठेवाव्या लागल्या। त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा 1 दिवस उशिरानं होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळत नाहीये। 6 वर्षांपूर्वी बस स्पोर्टच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं, मात्र महापालिकेनं बांधकामाची परवानगी दिली नसल्यामुळे हे काम रेंगाळलंय। याला दिवाळीनंतर सुद्धा मुहूर्त मिळत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज परिसरामध्ये सराईत गुन्हेगाराला कॉपर चोरी प्रकरणामध्ये अटक झाली आहे।
दिवाळीसाठी घरी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अनेक महिन्यांपासून हा गुन्हेगार फरार होता। पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे।